आता संत कोणाला म्हणायचं, परत घोटाळा आला. तुम्ही उद्या म्हणाल इंदुरीकर संत आहे, तुम्हाला आमचे लफडे काय माहीत. अहो तुम्ही इस्त्री पाहत्या, कर्ज कुठं पाहत्या, तुम्ही गाडी पाहत्या. एक वाक्य सांगा मला, कुणालाही संत म्हणू नका. ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्यांना संत म्हणा. इस्टेट कमावणारा कशाला संत म्हणा. काय ते इस्टेटीला करायचं? 3,500 एकर जमीन, 3,500 एकर जमीन, 52 पेट्रोल पंप, 51 अंगणवाड्या, 350 बार, मोखारी इस्टेट. मस्त येणं कोणत्या शिवारात किती थोर समाजसेवक. आणि बीपी वाढला, गॅस झाला, गॅस. डॉक्टर म्हणले अवघड आहे. डॉक्टरने इथं नळी घातली, इकडं काढली, तरी गॅस निघाला. डॉक्टर म्हणले इकडं आहे 2 छिद्र पण इकडं एकच आहे, आता कसं करायचं. म्हणून त्यानं लघवीची नळी ह्या नागपुडीत घातली, आरडला मिळाला ना. आता काय करायचं इस्टेटीला? ही संपत्ती कमवणारी माणसं आहे ना, यांना आपल्याला मरायचं आहे ध्यानातच नाही. नाही नाही, आणि सगळ्यांनी कमावली, त्याच्या मागे कीर्तनकारांनी कमावली. काय काय झालं? काय गण धुतलं ना बाकीच्यानी. संडास नाही ठुली, संडास खिडक्यान भांड्यान भांड्यातलं हल्लं, कोण नाही राहिलो. अरे उलट तुमच्या सारख्याने म्हणलं पाहिजे, चला इंदुरीकर सारख्या गरीबाला 5-50 हजार देऊन टाका चला. आपली माणसं आहेत, सांभाळा आणि चला पुढे. हा, तुम्हाला सुख मिळवायचंय. कलीमध्ये सुखाचं साधन सांगतो. संत कोणाला म्हणायचं एका वाक्यात सांगतो. संताची व्याख्या अशी आहे, ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्याला संत म्हणतात. आता तुम्हाला संताची गरज काय, त्याचं एका वाक्यात उत्तर, सुखी आहे देव. देवाचा पत्ता संतांना माहितीये, म्हणून तुम्हाला संताची गाठ घ्यावं लागेल. सरळ उत्तर, सुखी आहे, सुखी आहे देव. सुखरूप आहे तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो देव सुखी आहे. तुम्हाला संताची गाठ घ्यावं लागेल. आणि संत कसे तयार होतात त्याचं उत्तर आहे का? पटकन शून्य कर बोटान. आता करेक्ट. हा हा परत तसंच केलं का परत? हा असं. हा आता जरा किचकट आहे तेवढा भाग आहे का. हे जग शून्य होतं. काय हे जग शून्य. पहिल्या जगात काही नव्हतं. आता काही म्हणतील बुवा मी एम ए बी मे डोक्यातून काढून टाका. सध्या प्रगती फार आहे आपल्याकडे. 1.5 किलोमीटरला धाबा, 2 किलोमीटरला बार, 3 किलोमीटरला पेंपोर, 4 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज, 5 किलोमीटरला इंग्लिश मिडियम, 7 किलोमीटरला सिनियर कॉलेज. लोकांनी पोर आणायची कुठून? आणि सगळ्यांनी सांगितलं लोकसंख्या वाढली. कुठं आपली वाढली? रस्त्याच्या कडेला पाल ठोकणाऱ्याला 16 पोर आहेत. 3 गज आहेत. पुढून मोकळा आहे, मागून मोकळा आहे. आणि आपल्याला किती पोर आहे? 2. अजून 15 वर्ष देशावर सत्ता कोणची नाही. आपल्याला पोरं कुठे? चालू काम बंद झालं, राहिले त्यांचे लग्न होणार नाही. ते सुटलेच आता ह्या पौर्णिमेपासून देवाला. खंडोबाई जत्रा आहे 25ला. पोरं कुठे आहेत? तुम्हाला मला सगळ्यांना इन 2 पोर आहेत. मला 2 पोर आहे म्हणजे तुमच्या माझ्या घरात माणसं किती आहे? 4. पोरगी गेली नवऱ्याच्या घरी, किती राहिले? 3. पोरगी गेली सून आली, 4. सून आली सासू मेली. सून आल्यावर सासू काढ राहील. सून मला 3 झाली, सासऱ्याला अटक आला. पोरं कुठे? ज्यांना ज्यांना शक्य होत असेल पोरं होऊ द्या महाराज. काय कोणचं ऐकू नका. जाऊ द्या कोण गारी गारी किन, कोण कुल्फी किन, मरून जाऊ द्या. पोरं कुठे राहिले? अजून 2 वर्षांना देवळालीमध्ये ध्यानात ठेवा. अजून 2 वर्षांना तुम्ही 2 एकर जर ऊस लावला, 2 एकर तर 78 म्हणजे 80 गुंठे वावर होईल. 78च गुंठे लागवड करायची. 2 गुंठे वावर प्रत्येक शेतकऱ्यांना मोकळं ठेवायचं. कशाला माहितीये? मजुराच्या गाड्या लावायला. अजून 2 वर्षांना मजूर 4 चाकीवर येणार, बांधाला गाडी लावणार आणि बाहेर जाणार. आणि आपण त्याला म्हणणार मला गावात सोडितो का, सोडितो का मला गावात. तो म्हणणार सोडलं असतं पण माझ्याकडे गवताचं वजन येतो पायी पायी. ही पाळी शेतकऱ्यावर आली का? शेतकरी काम करीत नाही. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. आणि 5 वर्षानं तुम्हाला सांगून ठेवतो त्रिमकराज दिंडीच्या कीर्तनात, 5 वर्षानं शेतीला सोनेरी दिवस येणार, ध्यानात ठेवा. आणि शेती सोनेरीच आहे. शेती परवडत नाही जरा असं कोणी म्हणला त्या कानपट्टीत ठेवून द्यायची पहिली. ज्याच्या घरातली सगळी माणसं काम करतात त्याला शेती परवडते. आपली लोक कामच करीत नाही हो. बाप दिवसभर लागणार आणि पोऱ्या संध्याकाळी वरातीला. बाप कार्य करता आणि पोऱ्या युवक कार्य करता. आणि बायको बचत गटाचा अध्यक्ष अख्या वावरात गावात. आणि बायको गावात भाषण जोडी ती. महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं म्हणजे हा राय ना बाई, राय ग बाई राय. नवरा मशीन वडीत न्याला तो असेल ते भाषण. आणि बाप बांधावर उभा राहतो. काय गवत आहे त्याचा पोऱ्या म्हणतो विकल्याशिवाय पर्याय नाही.
कामच नाही करीत लोक, कामच करायचं नाही. आता हायवे ना, हायवे आपला नगर मनमाड हा 5 वर्षावर आलाय बाबा. 5 वर्षांना आपला नगर मनमाड हायवे नुसते येडे हिंडणार, येडे कागद गोळा करणार लोक. जमीन होणार कोटी रुपये गुंठा, तुम्ही नुसते ऐकणार कोटी खलास, काही नुसते ऐकणार इतके, आणि काही जण कोटी हातात घेणार. कोटी म्हणजे 100 लाख. खर्चायला काय लागतं? 25चा बांगला आणि 25ची गाडी. किती गेले? 50, 12.5 लाख डान्स बार, 12.5 लाख बिअर बार, नळ्या नुळ्या खंड खुंड खलास. तुमची पोर आहेच रोडला कुल्फी. मॅनेजर बाहेरचा आहे, वॉचमॅन बाहेरचा आहे, आपलं मॅनेजर बाहेरचा आहे, कंपनी बाहेरचे, वॉचमॅन आपला आहे. राईट राईट, येऊन दे येऊन दे येऊन दे, घाल माझ्या अंगावर. जरा सावध व्हा. आणि महाराज तुम्हाला वाईट वाटेल, पण आता इथून पुढे आपल्या माणसांना थोडं का पार होईना, पण आपण नीट केलंच पाहिजे. 1, आपल्या लोकांनी व्यवसाय केला पाहिजे. 2, आपल्या पोरांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. आणि 3, आपली माणसं मोठी करायला शिका. संत भिंत काय घेऊन बसले? संताला काय आता? संत 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 कोण? ज्यांचं अस्तित्व संपत नाही त्याला संत म्हणतात. उद्धारण्यासाठी येतात ते संत म्हणतात. आणि पहिलं जग शून्य होतं. नीट ऐका आता, शून्य कर बोटानं. हा बस, ओके. आणि त्याला खाली एक रेष वळा. बस आता पटकन सगळे ऐका बरं का. शून्य कसं आहे रे? असा. त्याला खाली एक रेष वाढल्यावर की झाली 1. मग ऐका नीट, पहिलं जग शून्य होतं, त्याला खाली एक रेष वाढा, ब्रह्म तयार झालं. पहिलं जग शून्य होतं, जगात पहिलं ब्रह्म झालं. झालं का ब्रह्म तयार? अय गोठाला काढलं नाही बरं का, 11 पर्यंत जायचंय. 11. पहिलं जग शून्य होतं, पहिलं जग शून्य होतं. पहिल्या जगात अजून जग तयार झालेलं नाही. पहिला शब्द बाहेर पडला ओम, म्हणून वेदाचं मूळ आहे ओम, सृष्टीचं बीज आहे ओम, आणि माणसाचं मूळ आहे ओम. आणि त्या ओम मधून 3 अक्षर बाहेर पडली, अ उ आणि म, आकार उकार आणि मकार. आणि त्यामधून 16 कळा बाहेर पडल्या. 16 कळा लिहून घ्या. मानेपासून वर 5, मानेपासून खाली 5, 5 आणि 5 10, आणि याच्या आतमध्ये पंचमहाभूताच्या 15, आणि 16व्या कळेचं मन, आणि 16 कळेचा नर तयार झाला. जगात पहिल्यांदा नर तयार झाला, स्त्री तयार झाली, पुरुष तयार झाला, स्त्री पुरुष संबंध झाला. स्त्रीला दिवस गेले आणि बाळ पोटात वाढायला लागलं. आणि 9च्या 9 महिने लिहून घ्या. पहिल्या महिन्यामध्ये बाळाला डोकं येतं, दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाला कर आणि चरण येतात, तिसऱ्या महिन्यामध्ये बाळाला लिंग येतं, स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी. म्हणून जगातला एकही डॉक्टर 3ऱ्या महिन्याच्या आज सोनोग्राफी करू शकत नाही. तो यमडी असो नाही तर सोमडी असो नाही तर फुंबडी असो, लिंगच नाही तर काय वांग कंद. हा, 3ऱ्या महिन्यामध्ये लिंग येतं, नीट लिहून ठेवा. पहिल्या महिन्यामध्ये डोकं, दुसऱ्या महिन्यामध्ये कर चरण, तिसऱ्या महिन्यामध्ये लिंग, 4थ्या महिन्यामध्ये हस्ती, 5व्या महिन्यामध्ये त्वचा येते बाळाला स्किन, आणि 6व्या महिन्यामध्ये महिला मंडळ. बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं. त्या फिरण्याचा असा नियम आहे, ते जर उजव्या कुशीने फिरलं तर मुलगा होत असतो, ते जर डाव्या कुशीने फिरलं तर मुलगी होत असते. त्याला फायली घेऊन ममला दिंडायची गरज नाही. उगाच बायको दवाखान्यात ज्ञान पंप विसरून या, हे कुठं नाही करायचं नाही. हा, मग एखादी बाई म्हणून का महाराज तुम्ही आम्हाला एवढं डायरेक्ट सांगितलं, मग कुशीवर कोणी ध्यान ठेवलं का? महाराष्ट्रातल्या मातीमध्ये एक माता अशी झाली महाराज, त्या मातेनं स्तनातल्या त्या मातेनं कुशीवर ध्यान ठेवलं. पोरग पोटात असताना रामायण महाभारत वाचलं तर राजे शिवाजी सारखं रत्न महाराष्ट्रात. महाराष्ट्रातल्या मातीमध्ये एक माता अशी झाली महाराज, तिनं मुलाला चक्रवात कसं घुसायचं हे पोटात शिकवलं. एक माता अशी झाली का तिनं गर्भाचं संरक्षण उत्तरेनं गर्भ पोटात सांभाळला. आणि एक माता अशी झाली का तिनं 5.5 महिन्यामध्ये जगाला देव दाखवणारा ध्रुव पैदा केला. आणि एक माता अशी झाली की हनुमंतरायाच्या आईनं स्तनाला हात लावला आणि स्तनातल्या दुधाची धार समोरच्या दगडावर उडवली तर दगडाचा तुकडा झाला होता. आणि मग अंजनी मातेनं हनुमंताला सांगितलं, तू माझं दूध पेलाय, मी तुला रामाला अर्पण केलंय. आणि रामाला अर्पण केलं असताना तुला द्रोणागिरी आणायला गेला तेव्हा रामाला लढायची पाळी आलीच कशी, याची लाज तुला कशी वाटली नाही? तू माझं दूध पेलाय. 7व्या महिन्यामध्ये बाळाला सप्त धातू येतात. 8व्या महिन्यामध्ये बाळ पूर्ण होतं. 9व्या महिन्यामध्ये बाळाला मी मागच्या जन्मी कोण होतं याचं स्मरण होतं. त्याला ओवी सांगतो तुम्हाला, मातेच्या उदर कोरी पचून विष्टेच्या धातरी उकडोली 9 मासावरी. 10व्या महिन्यामध्ये बाळ बाहेर येतं आणि बाहेर आल्याबरोबर तिथं आजीबाई लागत असते. आजीबाई हात वाला करते आणि बाळावशी पडते. मग ते सावध होतं. केव्हा म्हणतं, मी कधी म्हणलो होतो नीट वागन. देव म्हणले तू गद्दार हे मला माहित आहे. आत्ताशी ऋषिकेश बाहेर आला. हा, आता डोकं लावायचं. हा बाहेर आला, नीट वाक्य ऐका. आला तेव्हा याला नाव नव्हतं. मग तो कोण होता? ब्रह्म. कळलं? मग पहिलं जग बॉम्बला सगळं शून्य, त्याला खाली एक रेष वडली, तयार झालं ब्रह्म. आता हा जो एक आहे ना, हा एक, त्याला खाली पिरगाळा 2. मग पहिलं जग शून्य होतं, तयार झालं ब्रह्म. आणि ब्रह्माला चिटकली माया.
आणि आज तुम्ही आम्ही संपलो कशाला? मायेनं संपलो. काय पाप केलं आईनं? काय पाप केलं? आज 50% कीर्तनात बसलेल्या बाया आहेत, नातवाला हात लावू शकत नाही लावू शकत हात. काय वाईट आहे? आईनं वाईट केलंय मुलाचं. पण नाही, अरे पोरगी माई आजीबाई सप्त्याला गेली, सप्त्याला काल्याच्या कीर्तनाला जेवायला बसली, बुंदी उरली पत्रवळीवर, तिने फेकून नाही दिली रे, लुगड्याच्या पदरात बांधली आणि बुंदी घरी नातवाला नेली. त्याच्या आईनं ती बुंदी कुत्र्याला घातली, तरी सण केली माया. 20 वर्ष बापानं पोरगी सांभाळली, पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही. सनाट निघती फुलाच्या गाडी ग, बापाला असेच हात करते, असेच आपते पेडा, तवर दुसरा घेऊन येते. कोण रडतो कोणासाठी? माया. आणि माया कशी असते जरा नीट आहे का? माया कशी असते नीट आहे का? बरं, संध्याकाळची वेळ होती बरं, आईने डोक्याची पाठी खाली ठेवली, आईने डोक्याची पाठी खाली ठेवली बरं, आणि आईने पोराला जवळ बोलवलं. टाइम टेबल लागलाय, टाइम टेबल, परीक्षा आली आहे, परीक्षा, अभ्यास कर. पोरगा म्हणला अगं आई अभ्यास चालू आहे का आई? आई म्हणली ये ना, नको हो, अभ्यास कर बाबा, मी जाईल ना तेव्हा तुला कोणी नाही, मी जाईल ना तेव्हा तुला कोणी नाही. हे वाक्य आईचे आहेत पण ईश्वराचे आहेत. काय अनुभव आहे आपला? ज्या मुलीची आई लवकर गेली, ज्या मुलीनं भाऊजाईच्या हाताखाली दिवस काढले असतील, तिला माहित आहे काय भानगड आहे. तुम्ही अजून भाऊजाई नावाचा प्राणी पाहिला नाही महाराज? वा 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 वा, सगळ्या प्राण्यात विषारी प्राणी महाराज. कधीच त्यांनी भावांना कधी भावाभावांचं जमून दिलं नाही, इतकी हुशार क्वालिटी महाराज. महाराज पोरगा म्हणला अगं आई अभ्यास चालू आहे, परीक्षेला जावं लागत आहे देवळालीला. मग जा ना नाही आई, खोली घ्यावं लागते, खोली. मग घे ना. सकाळी लवकर उठलं पोरग लवकर उठलं बरं, आणि आई म्हणली बनियन घे, कोलगेट घे, टॉवेल घे, अंडरपॅन्ट घे, गोधडी ने गोधडी. पोरग म्हणलं परीक्षेला गोधडी? आमची आई म्हणते मी घेते स्टँडवर. आईनं फटक्या लुगड्याच्या आईनं गोधडी गोणीत घातली, फटक्या लुगड्यातली आई स्टँडवर उभी राहिली, गुडघ्यापर्यंतचं लुगडं, बांगडी फुटली म्हणून हाताला फडके बांधणारी आई बगलात गोधडी घातली. एसटी समोरून आली, आमची आई एसटीत चढली, एसटीतून 2-3 माणसं उतरली, आईनं मांडीवर पोराच्या गोधडी ठेवली आणि एसटीच्या खाली उभी राहिली. हात हलत होता, पोरानं काच खाली केली, महाराजांनी एसटीतून हात काढला आणि आईकडे पाहून पोराने हात हलवला. हात हलत होता, आई रडत होती. एसटी निघून गेली, आई एसटी निघून गेली, आई रडत होती. 8 दिवसांनी पोस्टमन आला, पत्र गुडघ्यापर्यंतच लुगडं रेसणारी आई आमची पटकन पुढे आली आणि म्हणली बाबा माझ्या भाऊचा आहे, माझ्या, वाचून दाखव मला, वाचून. पोस्टमन म्हणला वाचितो पण जरा फोडू देत खरं, तवर चहा पे. पोस्टमन चहा प्याला, हातामध्ये बशी घेतली, रिकामा कप आईच्या हातात, बशी त्याच्या कप, बशीमध्ये कप, आणि आई पत्र ऐकायला आणि पोस्टमन पत्र वाचायला. तीर्थरूप आईच्या सेवेशी, चिरंजीवचा दंडवत. पत्राच कारण की प्रवास चांगला झाला आई, खोली मिळाली का आई, 2 पेपर गेले आई, सारखी तुझी आठवण येते, पेपर चांगले घ्याले आई, परीक्षा सोपी आहे का आई, परीक्षा संपल्यावर येईपर्यंत काळजी करू नको, दादांची काळजी घे, बाकी सगळं ठीक आहे. दुसरा पॅरेग्राफ, सांगायचं राहिलं काय तुला, अगं आई तुला सांगायचं राहिलं, अगं आई मी रस्ता येत असताना गाडी एका ठिकाणी जेवायला थांबली, आई गाडीतली माणसं जेवायला खाली उतरली, अगं आई जेवायला गाडीतली माणसं खाली उतरली, अगं आई माणसं खाली उतरली आई, आणि आई मी जेवायला बसलो ना बाबळी खाली आई, तो बांधून दिलेली भाकरी आई मी सोडून पाहिली ग आई, तो माझ्यासाठी बनवलेली शेंगा दाण्याची मिरची आई तव्यावर तशीच राहिली ग, तशीच राहिली ग आई, आई तो मला मिरचीच नाही दिली ग. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्यात, आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्या, शाईची अक्षरं विरघळून जावी आणि पोस्टमनने पुढे पत्र वाचावं. परीक्षा संपल्यावर येईल, येताना तुला एखादी वस्तू घेऊन येईल, तुझा खाली सई. आईच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा पत्रावर पडाव्या, शाईची अक्षर विरघळून जावीत. पोस्टमनने पत्राला घडी घालावी आणि म्हणावं सुखी आहे ना मुलगा. मग का रडताय? आईला म्हणावं सुखी आहे म्हणून रडत नाही रे बाबा, परीक्षेला गेलाय तरी मला सुखी राहायला सांगतो म्हणून रडते रे बाबा. आईसी कळवळ्याची Yeah.
काय झालं माहिती का, या 4 वर्षात बाप खांदेकरी झालाय पोराचा. कॉलेजला जाणारी शिंगर बिंगर नीट आहे का म्हणे मी कॉलेजला आहे. काय वांग कळत तुला कॉलेजला जाऊन? इथं वस्त्रातून गरम होतोय, तू उन्हाळ्यात जीन पॅन्ट घालतो. काय कळत तुला? कोणत्या ऋतूत कोणती चटी नेसाव याची तरी आखड आहे. काय कळत तुला? चष्म्याच्या काचा फुटलेला पटकन ठोकून घेते, लागणार नाही. पांढरी तीनचा हाडका सोरी. तो वाजवाय अवघड, ते सगळंच अवघड. पीटी वाल्याला तर 90% पांढरी तीन वाजवता येत नाही. म्हणूनच मी तो निवडलाय, कोणचं एक नको 2 विठा विठा. पहिलं जग शून्य होतं इथे बरं का. आपण परत घोटाळा करा. पहिलं जग शून्य, त्याला खाली आला 1 आणि एकाला काय चिटकली माया. म्हणून सुना एक वाक्य ध्यानात ठेवा. अय सुना, नीट वाक्य आहे का? तुमच्या पोराला गुरुजीनं मारलेलं तुम्ही सहन केलं नाही. नाही केलं ना? नाही केलं ना? अय नाही केलं ना? अय नाही केलं ना? नाही. मग तुमचा पोर तुमचा नवरा त्याच्या आईशी बोलत नाही तेव्हा तुम्हाला काहीच वाटलं नाही का? काय नाही वाटलं? आपली मुलं बाळ कशी राहते काय कळत नाही का? आपली पोरगी घरातून बाहेर पडताना कसे कपडे घालून पडते हे तिच्या आईला माहित नाही का? का पारायणाला बसली तिची आई? खासड झाली का तिची? आपलं जनावर पाहतय कुणीकडं, चालतय कुणीकडं, थोबाड कुणीकडे बसते, तिच्या आईला कळत नाही का? लोकांनी सांभाळाय का तुमच्या पोरगी पळून गेली नाही म्हणते पोलीस कुठं होता म्हणजे पोलिसांनी तुमच्या पोरी सांभाळायच्या. त्या पोलिसांना दुसरं कामच नाही का काय? ज्याने उठायचं त्याने कोणत्या होता आणि खायचा त्या पोलिस. त्यांनी काय तुमची सायकल तुम्ही रोडला थांब पिऊन पडला, सायकल राहिली गेली बा म्हणला तपास चालू आहे सायकलीचा. पेलाय तू. आपलं जनावर कसं राहतं हे कळत नाही का? पोरीच्या अंगात जितके कपडे कमी तितकी पोरगी फटकावली पाहिजे. पोरगी घालून तिचा बाप दात काढी तो हलकट. काय माझी गुड्डी दिसती म्हणतो, दात वाशा. काय माझी गुड्डी दिसती. गुड्डी जेव्हा खड्ड्या घेऊन पळून जाईल तेव्हा कळत तुला. कळत नाही का? एक तर पोरी पॅन्ट शर्ट घालायला लागल्यामुळे ट्रॅफिक वाल्याला कळलं लायसन कोणच्या का मागावं. ते तोंड बांधल्यामुळे आपली बायको आपल्याला सापडलं. आई बापाला समजत नाही का आपली पोरगी रस्त्याने कपडे बदली ती? कळत नाही का? आता हे माया पुढे एवढे बाप बसले. तुमचा पोऱ्या दारू पितो तुम्हाला माहित नाही का? तुमच्या पोऱ्या गोवा खातो तुम्हाला माहित नाही का? मग नालायक पोऱ्या एखाद्याचा बाप आहे. बाहेरून पोरगा जेवून आल्या उचलू आपटला पाहिजे पोऱ्या आणि त्याला सांगितलं पाहिजे बेवड्या एमपीची ट्रक आमच्या हायवेने जातात रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची अवलाद जमीन इकून धाब्यावर खाते. अख्खी म्हैस तुला चाल नालायका म्या बांध करू जमीन वाढवली. पाणी उपारण्याखाली हात घालू म्हशी इकल्या. मी पाणी घालू दूध इकितोय, तू पाणी टाकू पितोय. नाही मी डिग्री लागा म्हणून युरिया टाकितोय. शिंगड्या खाली घालू गोण्या टाचितोय. अरे शेतकऱ्यांना तर नवीन शकल लढवली महाराज. मेथीची भाजीवर देशी फवारल्यावर ती लवकर येते. मेथी आहे ना मेथी, तिच्यावर जर देशी फवारली ना देशी तर 1.25 महिन्यात मेथी येते. आणि ती भाजी पंक्तीला दिली. इंदुरीकरचं कीर्तन म्हणले भाजी मेथी इंदुरीकरला. इंदुरीकर हलकट लिंबू पिळून आणली त्याला. आणि मग गावानं सत्कार केला. आमची अन्नदाते लोक लय पुढचे आहेत भाऊ. बाहेरून पोरगा जेवून आल्यावर बापानं लाईट बंद करू हाणला पाहिजे. आणि सक्का बाप असल्यावर आजपासून हाणणारच. रेट व्हायचं शिंकरून त्याला काय होते? इतकं रताळू येते. मी सूड फुटलं नाही ते म्हणते जिंदगी माझी बरबाद झाली. अरे तुला जिंदगीच कुठे? चैन तर वरवड तुझी जिंदगी हीच आहे. चैन उघडी राहिली चालला जिंदगीची भाषा करायला. उगाच रताळी येते एवढी. अहो एकानं परदिवशी चिकनी चमेली गाण्यापुढे नाचलं, पिलं मूत. लग्न होती 14 तारखेला. लई फुल टाईट झालं आणि त्यानं तोंडात बोट घातलं शिट्टी मारायला चिकनी चमेली गाण्याला. किती जोरात शिट्टी मारा. अहो माग चड्डी उपसली, हवा उरपटी फिरली, चड्डीच उपसली माग. चड्डी बी जीन होती पण धाडकन उपसली. मग त्याचा बाप म्हणला आपल्या पप्याला वाजायला लागल्यावर दम निघत नाही, आता काय करायचं मला. आणि आता नवरदेवा पुढे पुरीने नाचायला सुरुवात केली महाराज. अरे खानदान तपास आपली कोणती? तो एक भांगाला इकडून इथं केस घेते, झटके आणती का खुनी ती हेच कळा ना माणसं.
काय जनावर हिंडाच्यात रस्त्याला घडी येणी नाही घडी शेणी नाही. तुम्हाला झालंय काय नक्की? हल्लच पाहिजे कार्ट. पहिलं जग शून्य, तयार झालं ब्रह्म, मी कुठे जाऊ द्या. ब्रह्माला चिटकली माया. मग आता 2 आस आहे ना, मीच करतो आता, तुम्ही लय टाइम घालवा. 2 आस आहे ना, त्याला खाली पेरगळा 3, मग 3 गुणाचं जे घे. रजगुण तमगुण. आता नुसतं म्हणलं ना एखाद्याला टाळ नीट वाजव, महाराज हा टाळ तुम्ही सप्ताहाला उडत आपल्याला संद कुठं डोकं लागलं. कोणता गुण आहे? समगुण. आता सप्त्यांमध्ये काय नाही राहिलं महाराज, झाकली 1.25 लाखाची. नाही तर काय असं काय फक्त पंक्ती उठायच्यात, नाही तर कुठं काय राहिले, भजने राहिले नाही. हा येते फुगिरलंय. कीर्तनकारांच्या झाल्या मोकार टोळ्या. या टोळीला तो बुवा चालत नाही, त्या टोळीला हा बुवा चालत नाही. मला 18 वर्षात कोणी टोळीत घेतलं नाही. मला आपली एकट्याचीच टोळी तिकडं घोळ घाला तुम्ही. आणि टोळी टिकली मी टिकली. आता तिला काय भ्याव नाही. आता तुमच्या एवढ्यांचे आशीर्वाद म्हणल्यावर टिकली. आता काय, आता मला फेटे पाहिलं तरी मुंगे येते महाराज. नको, लय आरडलो महाराज. माझी पायच सपाट झाली तरी हलकी हाती 3 करतो रोज. मी काही सिजनेबल बुवा नाही महाराज. कोणताही महिना निघो 85-90 कीर्तनाला भ्याव नाही. दगडावर आपटा 90चा तर महिना फिटच. 60 तर 12 महिन्यात नाही कधी. आणि आमची कीर्तन गरज आहे. कीर्तनकारांच्या झाल्या मोकार टोळ्या. या टोळीला तो बुवा चालत नाही. मा नाव वाचलं तर काही लोक म्हणतात तो आहे का. नाव वाचलं ना पत्रिकेत काय हे आहे का. मग मी का बाबा नाही का काय हाय काय तारा. काही तर म्हणते त्याच्या कीर्तनात आणि तमाशात काय फरक आहे. फार मोठा फरक आहे. तमाशाला लोक एवढी येऊ शकत नाही. यानं त्याला नाव ठुई, त्यानं त्याला नाव ठुई, त्या कीर्तनानं त्याला नाव ठुई. देवळाकडे येणाऱ्यांची संख्या कमी झाली. यानं त्याला नाव ठुई, त्यानं त्याला नाव ठुई. हरिपाठाला 3च माणसं, त्याच्यात 2 बैरी. एक म्हणतो खाली लोटांगण, दुसरा म्हणतो मधी गाला म्हणला झाला म्हणा काकडा म्हणा. काय असं काय आलंय महाराज. नवी मंडळी देवळाकडे येत नाही, जुनी मंडळी कोणाला जमून देत नाही. पोरानं टाळ घेतला का म्हाताडं उठलं घाप ते बरं म्हणते टाळ तू बांगो बांगो बांगो. कुठं काय राहिलंय महाराज. फार वाट लागली वाट. ज्यांची घरं देवळा शेजारी आहे त्यांनाच माहित नाही आज एकादशी. ते म्हणजे आज घरी एखादं ते नाही तर अंडे खाली म्हणजे काय काय आलं महाराज. देव चोळल्यानं देव भेटत नाही. प्रवृत्ती बदलली पाहिजे. देव चोळीत काय आला बसायचं. एक देव चोळीत होता कुत्रा आलं त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. एकानं देव चोळले पाणी अंगणात फेकलं. 2 देव वाट्याच्या खाली गेले. ते देवच गेले ताटीत. ते देव म्हणले आंघोळ घालू नको पण गार थून मारू नको. काय एकानं श्रावणात 9 नाथ लावला. वाचणारा चिलीम पेल 3 अध्याय सोडून दिली. तोच म्हणला जायला गोरक्षनाथाच्या पोटी मच्छिंद्रनाथ कस का आला काय नाही. एवढी पारायण केली पण असा ऊर फटा जन्म नाही आला. ज्याच्या घरी पोथी होती तो म्हणला 9 आल्यात ना मग कोणच्या पोटी येऊ काय करता. भाव राहिला नाही. आणि भावे विन देव न कळे. भाव राहिला नाही, श्रद्धा राहिली नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट माणसामधला जिव्हाळा राहिला नाही. तो जिव्हाळा आता सप्त्यांमुळे एकत्र येणं गरजेचं आहे. जिव्हाळा राहिला नाही, माणसं राहिली नाही. 2 कीर्तनकार येईल भारत एक मला राम सुद्धा नाही घालते. का असं फार नुसतं सगळं जग याचे वाद असं कडावर आलं. माया 3 गुण. आता 3 कर बोट ना पाप्या. हे बरं या मराठी 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 ठेवायचेच नाही का कुठं. असंच केलं परत. इंग्लिश मिडियम नाही तू. इंग्लिश मिडियम जे सीमीचे म्हणजे पागल. पोर मराठी मिडियमचं बरं आहे जरा खाऊन पिऊन सुखी कोणचं 1 नाही 2 नाही. 11ला भरली 1:30ला भात 2:30ला जनगणना. आता तर भाकरी येणार 1 टाइम म्हणजे मिटलंच. मीच करतो तुम्ही लय टाइम घालवा. पहिलं जग शून्य होतं तयार झालं ब्रह्म. ब्रह्माला चिटकली माया. मायेमध्ये 3 गुण. आता 3 असं आहे ना त्याला मध्ये फाडा. मध्ये फाडा ही झाली 4. याच्यात आहे 4 देह. 4 देह असेत ना. 4ची एक बाजू पुसण खाली रेष वाढा. पंचमहाभूते. 5ची वर रेष वाढवा. 6 विकार. 6चं खाली तोंड बंद करा. 7 पुर्या. 7चं खालून तोंड उघडा. 8 महासिद्ध्या. 8चं वरून तोंड बंद करा. 9 विधा भक्त्या. 9ची खालची रेष पुसण वरून रेष वाढा. 10 इंद्रिय. मग घ्या लिहून 1 वाक्य. 10 इंद्रिय आणि 11 मन. मग घ्या 1 वाक्य लिहून. 11 मन भजनात लावा. 10 इंद्रिय ताब्यात घ्या. 9 विधा भक्ती करा. 8 महासिद्ध्या लाताळून द्या. सप्तपुर्या हिंडायचं बंद करा. पंचमहाभूताच्या पुढे जा. 4 देहातीत व्हा. 3 गुण ताब्यात घ्या. मायेची राख करा आणि मीच वासुदेव आहे हा साक्षात्कार करून घ्या. हे कळण्यासाठी संताची गरज आहे.
हे कळण्यासाठी संताची गरज आहे. इतकं लांबून यावं लागलं. आणि त्या संताची संगत कशी करा. कुऱ्हाड कशाची रे. कुऱ्हाड लोखंडाची. हा शाळेत जातो का तू. हा तुम्ही शाळेत जातो का तू. हा मग पटकन सांगा. लोखंडाला टिंबटिंबचा स्पर्श झाल्यास तात्काळ सोने होते. करेक्ट. परीस टिंबटिंबचे तात्काळ सोने करते. परीस टिंबटिंबचे तात्काळ सोने करते. लाकूड म्हणते ती. अरे टोण घेऊ धातू. परत ऐका नीट पोरांनो. लोखंडाला टिंबटिंबचा स्पर्श झाल्या तात्काळ सोने होते. परीस टिंबटिंबचे तात्काळ सोने करतो. हा आता जागेवर आली. तुमच्या काय ऐकण्यात घोळ झालता काय. घेतली बाजू मारून. म्हणजे आम्ही बावळात ठरलो. आज लहान आणि पोरं म्हणजे लय हुशार. एक दुसरीचं भेटलं मला दुसरीचं इतकंच. आणि त्यानं मलाच प्रश्न विचारला. म्हणला महाराज आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी म्हणलं आलं तर देईन बा. तो म्हणला सांगा माणूस एका पायावर उभा कधी राहतो. माहीत अक्कलच बंद झाली. मी म्हणलं मला नाही येत बुवा. मग कशाला बाबा झाले. मी म्हणलं झालो बाबा. मग तू तरी सांग. तर म्हणला साधं कळत नाही का चड्डीने असताना. लई नमुने आहेत बाबा. कुऱ्हाड लोखंडाची आहे. ए बरं ना. कुऱ्हाड लोखंडाची आहे. ती सोनं कशाचं करते. आपलं तिचं सोनं कोण करतो. परीस. आणि परीसांनी मिटिंग घेतली का आपल्या आपल्या कुऱ्हाडीनं मिटिंग घेतली. आपल्या कुळाचा नाश करणाऱ्या परीसाचा बंदोबस्त करायचा. म्हणून कुऱ्हाडीने मोर्चा नेला आणि परीसावर दानका हाणला. परीसाचं काय होईल. कुऱ्हाडीचं काय होईल. सोनं. कुऱ्हाड कशाला गेली मारायला. तशी तुम्ही कशीही संगत करा फक्त संताची करा. फायदा होणारच. श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संताच्या दारातला कुत्रा व्हा. तिथं तुम्हाला काय होईल. संत समागमे एखादी कधी. संत समागमे एखादी कधी. संत समागमे एखादी संत समागमे एखादी
मी चाल सुद्धा म्हणायचे नाही, नुसतं बोलत राहायचं. मी चाल म्हणायला लागलो गोतावर लोक लगेच लवी करून येतात, चला बसा. मी फक्त बोलत राहायचं, बसा खाली चला. श्रीमंताच्या दारातला घडी होण्यापेक्षा संतांच्या दारातला कुत्रा व्हा. माळकरीशी संगत करा. एक दुसऱ्या धर्माचा माणूस आपल्या कीर्तनाला यायचा. त्याला एकाने विचारलं का रे तू कीर्तनाला जातो? त्याला सांगितलं अमृता होणी गोड नाम तुझे देवा, जीवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत दयास पिके पुढे. मी कीर्तनाला जाणार. त्या धर्मातल्या माणसाने सांगितलं आपल्या माणसाने कीर्तनाला जायचं नाही, म्हणून त्याला 2-4 जणांना पाजले आणि सांगितलं याला कीर्तनाला जाऊन द्यायचं नाही, म्हणून त्यांनी त्याला इरीत नेऊन टाकलं. गंमत अशी ते माशाच्या जाळ्यात अडकलं. माशावाल्यानं वर ओढलं, ते घरी भजन सुरू. हे पिलेले होते, यांनी ताईट झाले, नळ्या नळ्या हाणल्या आणि ज्यानं सांगितलं होतं त्याला सांगितलं काम ओके, तुम्हाला बुटानं हाणीन. ते तुमच्या अगोदर घरी आले, यांची तर जागेवर उतारली. का देव राखेता या मारील कोण? याला देव राखील त्याला मारू शकत नाही. मग यांनी सांगितलं त्याला काय परमार्थात सगळ्यात महत्वाची किंमत चारित्र्याला. तुमचे पाठा किती आहे याला घेणं नाही. तुमचे किती अभंग पाठ आहे, अख्खा गाथा पाठ करीतो जुगार खेळतो, काय उपयोग त्याचा? काय उपयोग नाही. परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला चाल म्हणता आली नाही तरी चालेल, अभंग पाठ नाही केले तरी चालेल, आचरण हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. तिथं मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघं संगत असतो, तिथं चॅलेंज नाही. नाही नाही नाही, तुझे 113 अभंग पाठ आहे, तू जर टिपक्याचा गंध लावितोय, तुला इथं मुळ्यादाची पुळी आहे का? उभा हाण ना. तू वारकरी आहे का नाही? तुला बाकीचे लाव ना गंध, काय होतंय काय? काही लोक इथं टिपका लावतात बारीक का, हे काय लाव ना, माळ करेन तू. मग गंध लावायला काय घाबरायचं? गंधावर पोट भरीत होता ना तण. गंध नसल्यावर कोण खातं तुम्हाला? गंधा नसल्यावर कोण खातं? इथून पुढे कलियुगात संन्याशी सुद्धा कोणी राहायचं नाही. नाही नाही, उशिरा का होईना पण बायको करून टाकायची. कलीमध्ये ते चालत नाही. असं नाही, कली भयानक आहे. कापड दुकानं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. स्टॅच्यू असतंय ना, स्टॅच्यू तरी माणसाची बाजू प्लॅस्टिकची काय नाही. महाराज कलियुगामध्ये संन्याशी राहणाऱ्या माणसाचा लोकांशी संबंध येताच कामा नाही. नाही, तो माणूस डोंगरातच पाहिजे. आत्तर मारून कुठं संन्यासी राहता येत असते? नाही 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 नाही, कारण कलीमध्ये सगळ्यात घातक 5: काम, क्रोध, लोभ, मद. दाढी जमिनीला टेकली होती विश्वामित्राची दाढी. 60,000 वर्ष तपश्चर्या केली ती त्यानं. इंद्राला भीती वाटली, पद जातं का काय? इंद्र दाढीला हात लावून बसला. एक नर्तकी गेली नाचणारी ब्युटी पार्लर मधून आणि तिनं इंद्राला सांगितलं, इंद्र महाराज व्हाय यू आर बिकम नर्वस? याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? त्याची जर तपश्चर्या पुरी झाली तर माझा कार्यक्रम संपला. हिनं सांगितलं डोंट वरी अबाउट इट, डू नॉट एनी टेन्शन, वर्क इज डिपेंड्स अपॉन टू मी. तिनं पायात चाळ बांधला आणि त्याच्या पुढे आपटला. डोळे उघडले, त्यानं वाटोळ झालं. तुम्हाला बस तुम्हारे बिना मैं जी नाही सकता. तिने सांगितलं पावला ठेवू नका, तुम्ही साधू आहे. तुम्हाला तुम कुछ भी कहो, इश्क ही मेरी जिंदगी है. अगर तू नहा मिली तो मैं रेल्वे के नीचे सो जाऊंगा. तिने सांगितलं दाढी बिडी काढा. तुम्हाला तू म्हणशील ते काढीन तर दाढी काय काढ? महाराज कुत्रा झाला, कुत्रा. पोरावा ऐका वर गेला. तिने इंद्राला सांगितलं दाढीचा हात काढा, वर्क इज कम्प्लिटेड. काय? विश्वामित्र तपया खानी कुत्रा होऊन हिंडे वनी, ऐसे फुलले थोर थोर ते जीव किती पामर. तुमचा आमचा काय विषय? ज्यांना 16 पोरं झाले ते म्हातारपणी पागल झाली. स्त्रिये भोवती नुसती गालात असली तर माणूस जमिनी किती वा 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 वा. जो नादी लागला त्याचा कार्यक्रम झाला. नाही नाही नाही, इथून पुढे ह्याला फळक पडायचं नाही. कोणी भाऊ सदैव लग्न, आपलं जनावर आपल्या संग कुठाने नाही नाही नाही, तो काळ राहिला नाही. प्रेम आणि पैसा आला की बाकीचा कार्यक्रम संपला. कारण 3 शब्द सांगतो तुम्हाला. लोभाचा मुलगा मोह आहे आणि मोहाचा मुलगा शोक आहे. मुकामा सकट राहील. मोह आवरत असतो काय? मोह हा ज्याला बायका पोरं नाही, त्याचा पैसा त्याच्याकडे कमी असला तरी चालेल, शक्य त्याला गरजही पडत नाही. पण ज्याला बायका पोरं त्याला पैसे पाहिजेच ना. ध्यानात ठेवा पैसे. आणि कुडवर आलं तर तेवढं ध्यानाने बरं घोटाळा कराल. ती बाई गेली आणि पाय आपटले. ती बाई तो चारित्र्य हरण करायचं म्हणून ती एका बाईकडे गेले आणि त्या बाईने सांगितलं माझी इच्छा पूर्ण करा. साधून सांगितलं माझा नियम होऊ दे. साधूच्या जीवनात मी किंमत कशाला आहे? ती बाई त्याच्या पुढे थांबली. साधूने नियम सुरू केला रामकृष्णारी. ती म्हणजे हा साधूच कोणत्या रामचा आहे? ती बाई गेली निघून. असे साधू होते पूर्वी.
पूर्वी लॉंग लॉंग एगो. आता नाही, आता साधू म्हणला असता टेक युअर मोबाईल नंबर, आय विल कॉन्टॅक्ट यू ॲट मिडनाईट. हा, कीर्तन बिंतन संपल्यावर मला मेसेज कर, नाही तर मिस कॉल कर. लोकांमध्ये नको ते जय विठ्ठल झाले हो, पाहू काय करायचं. असं नाहीये महाराज ते. आता तुम्ही मी पहा, आपण दोन सख्खे भाऊ एका गोदडी झोपलो, एका सायकलीवर शाळेत गेलो, एका अंडरपॅन्टवर आंघोळी केल्या का नाही. आता आपण एकमेकाचं नाव तरी घेतोय का? कोणचं